जय शिवराय मित्रांनो, आज आपण जाणार आहोत भीमगड म्हणजे भिवगडावरती। आज दुसरा श्रावणी सोमवार। दुसऱ्या श्रावणी सोमवारामधील आपल्या ब्लॉगचाही दुसरा श्रावणी सोमवारवरती आपण पहिल्या श्रावणी सोमवारवरती माहुलीला जाणार होतो। माहुलीला जाता नाही आलं, त्यामुळे त्रिंगणवाडी आणि संगम या दोन पौराणिक क्षेत्रावरती आपण भेट घेतली। आणि आजचा आपला दुसरा श्रावणी सोमवार। या दुसऱ्या श्रावणी सोमवारामध्ये आपण जाणार आहोत भीमगडावरती। भीमगड म्हणजे भिवगड, कर्जतपासून जवळच असलेल्या भीमगडावरती आपण जाणार आहोत। चला आपण सुरुवात करूया। आता आपण गड चढायला सुरुवात करणार आहोत। आपल्याला गौरकामत ग्रामपंचायतपर्यंत शेअरिंग रिक्षा 20 रुपये शेअरिंग रिक्षा घेतात। ग्रामपंचायत इथे बसल्यानंतर उतरल्यानंतर आपल्याला भिवगडासाठी एक बॅनर दिसेल ग्रामपंचायतच्या इथे उतरल्यानंतर, आणि तिथून एक पक्का रस्ता आहे, नंतर थोडासा कच्चा रस्ता आहे आणि एक मारुती मंदिर आहे, छोटंसं मारुती मंदिर आहे। मारुती मंदिराच्या तिथनं मारुती शिल्पाच्या पाया पडून आपल्याला जायचं आहे भिवगडावरती। परत रिटर्न यायचं, 10 पावलं रिटर्न आल्यानंतर भिवगडाची चढाई टाकी आहे, टाकीच्या तिथनं चढाई करायची आपल्याला भिवगड आहे। भिवगड हा कर्जतपासून सर्वात जवळचा किल्ला, कर्जत शहरापासून सर्वात जवळचा किल्ला म्हटलं तर भिवगड। नंतरचा जवळचा किल्ला आहे सोनगिरी, सोंडाई, नंतर ढाकबैरी, कोथलीगड, बदरगड हे कर्जत तालुक्यातील प्रसिद्ध किल्ले। कोथलीगड हा सुप्रसिद्ध किल्ला, त्याच्यानंतर भिवगड हा प्रसिद्ध नाही आहे, त्याच्या कारण इतिहासामध्ये त्याची नोंद एवढी घेतली नाही आहे, इतिहासाने एवढी दखल घेतली नाही आहे। पण शिवाजी महाराजांच्या काळातील हा किल्ला कुसूर घाटातून येताना वापरला जायचा असे। समोरच दिसतोय तो ढाकबैरीच आहे। पुन्हा हा सह्याद्रीला एक छोटीशी टेकडी आहे, त्याला भिवगडाचे भिवगडाच्या पायथ्याशी वदप गाव, कुशिवली गाव, गौरकामत गाव ही गावं वसलेली आहेत। त्या टाकीला भिवगडाचा जलजीवन योजनेचे बॅनर लागलेले, त्याच्या बाजूनेच भिवगडावर चढण्यासाठी पायवाट आहे। या पायवाटेने आपण भिवगडाची चढाईची सुरुवात करणार। एक आदिवासी वाडी आहे, आदिवासी वाडींची वस्ती आहे। किल्ल्यांच्या बाजूला आपल्याला आदिवासी वस्ती दिसणार आहेत, जशी इसरगडला वाडी होती त्याचप्रमाणे ही आदिवासी वाडी। आता आपण चढायला सुरुवात केली आहे। हा दिसतोय तो कर्जतचा परिसर, कर्जतचा कोकण ज्ञानपीठ कॉलेज, फार्मसी कॉलेज, कोकण ज्ञानपीठचं कॉलेज। आणि समोर दिसतोय तो इसरगड किल्ला आपल्याला दिसत असेल। किल्ल्यावरती इसरगड वाडीवरती दरड कोसळली होती। आज समोर दिसतोय तो इसरगड, सोंडाई, माथेरानचा डोंगर आणि हा ढाकबैरीचा परिसर आणि सोनगिरी ची भरपूर किल्ले आहेत आणि मधोमध हा भिवगड आहे। आपल्याला चढाई सुरुवात करूया। चढाईला सुरुवात केलेली आहे। एकटाच असल्यामुळे माझा पार्टनर आहे तो थोडा कामामध्ये व्यस्त असल्यामुळे मला एकट्यालाच यावं लागलेलं आहे। हा दुसरा श्रावणी सोमवार आहे। पहिल्या श्रावणी सोमवारला आम्ही शहापूरमधील माहुली किल्ल्याला गेलो होतो। माहुली किल्ल्यावरती वन विभागाने बंदी घातलेली, काय धबधबा असल्यामुळे उल्लडबाज येतात, अश्लील चाले होतात, तसंच पाऊस खूप असतो जुलैमध्ये, त्यामुळे बंदी होती। ऑगस्टच्या 31 माहुली किल्ल्यावरती जाऊ शकतो। नंतर आम्ही शहापूरवरून टिंगणवाडी किल्ल्यावरती गेलो। टिंगणवाडी गड हा छोटासाच आहे, चढाईला पाऊण तास लागतात। आणि आता हा दुसऱ्या श्रावणी सोमवारमध्ये मी एकट्याने विचार केला जायला तर पाहिजे, आपण संकल्प केला म्हणून आता जवळच भिवगडाची निवड केली। जवळजवळ अर्धा किल्ला चढलेलं। गौरकामत गाव कर्जतमधला निसर्ग, गौरकामतमधील ही वस्ती, दम लागलेला आहे। पण आपलं एकदा गड चढायला सुरुवात केली तर थांबायचं नाही, हा आपला नियमानुसार आपण शेवटपर्यंत गड चढतच राहायचं। थांबणे हा आपल्या नियमात बसत नाही, किती जरी दम लागला तरी गड चढताना थांबायचं नाही, आपला नियम। चला, आपल्याला जवळजवळ अर्धा गड चढलेला आहे। भिवगडाचा दुसराही नाव भीमगड असंही बोललं जातं। भिवगडाच्या सध्या दुरुस्ती व जागोगी भिवगडातील गौरकामत ग्रामपंचायत व भिवगड समिती आहे ती करते।
पिंट्या मारू नको, एकटाच आहे. चल, एकटाच दिसतोय. त्याची सर्व सवंगडी गायब झालेली दिसतात. एकटाच आहे, चुकलेला आहे असं वाटतंय. घाबरला तो, घाबरल्यामुळे तो थोडासा प्रत्यार करायला बघत होता, पण त्याला वाटलं आपल्याला काही याच्यापासून धोका नाही आहे, त्यामुळे तो शांत बसला आणि रस्त्यामध्ये होता तो. रस्त्यातून बाजूला झाला. आता आपण जवळजवळ पाऊण किल्ला चढून झालेला आहे. पाऊण किल्ला चढताना दमछाक झालेली आहे, कारण सुरुवातीला कोणतीही टेकडी आली तर आपल्याला दम लागतोच. थोडा चिकट आहे, पण पाऊस नसल्यामुळे काही त्रास होत नाही. गुरांच्या पायाने पण माती घसरत आहे, घसरलेली. चला, आपण जवळजवळ 80% चढलेलो आहे. दिसत आहे, सोंडाई दिसत आहे, माथेरान दिसत आहे. अशा पद्धतीने आपण भिवगडाच्या प्रवेशद्वाराच्या इथं पोचलेलो आहे. समोरच हे पाण्याचं टाके लागतं. प्रवेशद्वाराच्या चढाईचा मुख्य दरवाजा आहे ना, तिथेपर्यंत आपण पोचलेलो आहे. पाण्याचं टाकं लागतं. भगव्या कलरची, केसरी कलरची भिवगड नाव असलेली पाटी तिथे लावलेली गौड संवर्धन करणाऱ्या आपल्या दुर्गसेवकाने. आणि आता आपण पायऱ्या आहेत कातलावरच्या, त्या पायऱ्या चढूया. खूप गरम झालेलं आहे आणि एकटाच असल्यामुळे चढाईला सुरुवात फास्ट केली. खूप दम लागलेला आहे, पण चढूया. आपण चढण्याचा प्रयत्न करूया. पायऱ्या खडकाने कोरलेल्या आहेत, तुटलेल्या आहेत थोड्यात. आणि भिवगडापासूनच जवळच ऐतिहासिक गाव म्हणजे कर्जत शहराच्या लगतच असलेलं दहिवली गाव ऐतिहासिक गाव आहे. या गावामध्ये खूप काही असे विठ्ठल मंदिर, अशा ऐतिहासिक ठेवा असलेली ठिकाणे आहेत. समोरच आपल्याला एक गुफा दिसते. या गुफेपर्यंत आपण जाण्याचा प्रयत्न करूया. चिकट आहे, वटवाकलांचा आवाज येत आहे, पण चिकट असल्यामुळे थोडासा रिस्की दिसत आहे. एकटा आहे, थोडासा प्रयत्न करू गुफेमध्ये. ठीक आहे, नंतर आपण जाऊ. सध्या चिकट आहे आणि नंतर मोबाईल ठेवून आपण चढण्याचा प्रयत्न करू. आधी आपण प्रवेशद्वारावरती जाऊन येऊ. मोबाईल नंतर मी ठेवून वरती गेल्यानंतर तुम्हाला ती गुफा दाखवेन, कारण दोन हाताची गरज आहे. सध्या एकाच हातात चढता येत आहे, एका हातात मोबाईल आहे. चला आपण चढूया. चिकट झालेलं आहे, खूप असं चिकट आहे. खडकावरून चालता एक पाण्याचा रस्ता आहे, त्याच्यावरून चढण्याचा प्रयत्न करता. कारण खडकावरून शक्यतो शेवाळ झालेली असते, शेवाळावरून निसटण्याचा शक्यता जास्त असते. पाय सटकतात. तरी आपण चढूया. चल, जय सूर्या. ग्रीप नाही राहिली बुट सँडलला शक्यतो. कोरीव पायऱ्या लागलेल्या आहेत, असा फरक दिसलेला कोरीव पायऱ्यांचा. चला चढूया. पायऱ्यांच्यावरती चढायला थोडी भीतीच वाटते, कारण शेवाल असते पायऱ्यांच्यावरती, ग्रीप नसतं. अशा तऱ्हेने आपण पायऱ्या चढलेलो आहोत. जवळजवळ 4 ते 5 पायऱ्या राहिलेल्या आहेत आणि आपण अशापर्यंत चढलेलो आहे. बघूया वरती काय काय आहे. कर्जत ही ऐतिहासिक भूमी आहे. कर्जत हा मावळापासून सर्वात जवळचा, शिवाजी महाराजांचा आवडतं स्वराज्याचं ठिकाण म्हणजे मावळ. मावळाच्या सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेलं कर्जत गाव, कर्जत शहर, कर्जत तालुका आणि पुढे कल्याण, भिवंडी, तसेच चौल, पनवेल हे विभाग लागतात. बंदरे आहेत आणि सर्व बंदरांकडे जाण्यासाठी कर्जतवरून वाहतूक केली जात असे. कर्जतमध्ये आपल्याला कोंढाणा लेणी, तसेच बौद्ध लेणी अजून एक आहे, ते टेंबरे गावामध्ये. तसेच
मस्त आहे. भरपूर अशा विरगली पण कर्जतमध्ये सापडतात. चला आपण आता कोरी पायऱ्या चढून झालेला, आता मातीच्या पायऱ्या गड संवर्धन प्रवेशद्वार चढून झालेलं आहे आपलं. आता आपण एक भुयारी पाण्याचा टाका लागलेला आहे. खूप मोठा पाण्याचा टाका आहे. भुयारी पूर्ण पाण्याने भरलेला आहे इथे. आणि आपला गड प्रवेशद्वार चढून झालेला आहे. आता आपण बाले किल्ल्याकडे जाऊया. खूप दम लागलेला आहे, तोंडातून शब्द निघत नाही आहे आपल्या. चला आपण जाऊया. तिसरा टाका आहे भिवगडावरती. 1 2 3 चौथा टाका आहे. आणि भिवगड हा एक समोर राजसदरेचं अवशेष दिसत आहेत, वाड्यांचं अवशेष दिसत आहेत, चौथरे दिसत आहेत. आपण हा गड जवळजवळ 12:05ला सुरुवात केली होती मारुती मंदिराच्या इथनं. आणि आता 12:20 झालेले आहेत. 20 मिनिटामध्ये नॉन स्टॉप म्हणजे न थांबता आपण चढलेलं आहे. खूप दम लागलेला आहे, म्हणजे बोलायलाही त्रास होत आहे. दुसऱ्यांदा मी हा ब्लॉग करत आहे. सह्याद्रीच्या कुशीत नावाने आपण यूट्यूब चॅनल चालू केलेलं भरपूर वर्ष झाली. पण आपण या चॅनलवरती अजूनपर्यंत एकदाही ब्लॉग टाकलं नव्हतं. हा दुसऱ्यांदा ब्लॉग टाकणार आहे. मित्रांची गड संवर्धन करणाऱ्या मित्रांची इच्छा होती, तू एवढे गडांच्यावरती जातो, सह्याद्रीच्या कुशीत फिरत असतो, तर तू गड संवर्धनाचं कार्य करतो किंवा गड सह्याद्रीची तुला आवड आहे, तुझ्या माध्यमातून आम्हाला समजावं अशी मित्रांची आवड होती. पण मला या क्षेत्रामध्ये एवढं माहिती नाही आहे. सध्या शिकत आहे. शिकून आपल्याला नवीन नवीन गोष्टी समजत आहेत. तसे ब्लॉग पण लिहायला सुरुवात केलेली आहे. सह्याद्रीच्या कुशीत नावाने ब्लॉगिंग चॅनलवरती आपण ब्लॉग टाकत आहोत. पहिला ब्लॉग आपण 25 जुलैला टाकलेला आहे. आणि आता असते 3रा ते 4था ब्लॉग चालू आहे. या ब्लॉगच्या माध्यमातून आपल्याला सह्याद्रीबद्दलची माहिती मी तुम्हाला देत आहे. सह्याद्रीबद्दल तसंच माझ्याबद्दल काही तुम्हाला सांगत राहणार आहे. पाहू आपण. सह्याद्रीच्या कुशीत नावाने ब्लॉग करत आहे. आता भिवगडला मी 20 मिनिटामध्ये चढलेलो आहे. दम तर लागलेलं आहे. वरच्या बाले किल्ल्यापर्यंत पोचलेलं आहे. खूप घाम फुटलेलं आहे. पाऊस नसल्यामुळे ढगाळ वातावरण पण नाही आहे. सूर्य झाकलेला असल्यामुळे हवा नाही आहे. हवा बंद झाल्यामुळे गरम खूप होत आहे. सफिकेशन झाल्यासारखं होत आहे. तरी पोचलेलं आहे गडावरती. आता येऊ राजसदरेचा भाग दिसतोय, राजवाड्याचा. याच्यावरतीच मंत्रणा केली जात होती. समोर दिसत आहे तो आपल्याला कर्जतचा परिसर, कोकण ज्ञानपीठ कॉलेज. त्याच्यानंतर ज्या त्या इमारती दिसत आहेत, कर्जत शहर, दैवली शहर, ईसरगड पण दिसत आहे. धुक्यामध्ये गेलेला ईसरवाडीच्या समोर माथेरान, सोंडाई, पेपकडगड आणि इकडे कोथलीगड असे आपल्याला 4ही बाजूने ते 5ही बाजूने सह्याद्रीचा. समोर ढाकबैरी सह्याद्रीचा किल्ला आहे. सह्याद्रीचा विभाग बघूया आपण. मित्रांनो, 20 मिनिटामध्ये मी हा गड चढलेलो आहे. जर नेहमी सवय नसेल तर आपल्याला पाऊण तास ते 1 तास 40 मिनिटं लागतात. बघूया. या गडामधून आपल्याला खूप काही पाहायला मिळतं. एकटाच आलेलो आहे, त्यामुळे स्वतःच्या स्वाध्यायाने काही माहिती होत असेल ते पाहूया. कारण आपलं बरोबर असेल तर एखाद्याला माहिती असते, तो आपल्याला सांगत असतो, आपण दुसऱ्याला सांगत असतो. पाहूया. प्रथमच आपण गडावरती एकटा येण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण दुसरा सोमवार आहे. श्रावणी सोमवारामध्ये काहीतरी चांगलं करावं, काहीतरी आपल्याकडून चांगलं घडावं. आणि आपल्याला तर माहितीच आहे, श्रावणी सोमवार म्हणजे शंकराचा वार. शंकर म्हणजे आपण शिवाचा अवतार म्हणजे साक्षात 12 ज्योतिर्लिंग झाली. 12 ज्योतिर्लिंगापैकी आपण 13वं ज्योतिर्लिंग मानतो ते म्हणजे शिवछत्रपतींना. शिवछत्रपती हे 13वं ज्योतिर्लिंग म्हणजे शिवाचा अवतार. आणि शिवाच्यापासूनच आपल्याला काहीतरी मिळावं म्हणून आपलं दैवत म्हणजे शिव, या शिवाकडूनच शिकण्यासाठी आपल्याला दर श्रावणी सोमवारी एक गड शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने पावन झालेल्या या गडावरती सह्याद्रीवरती फिरावं, जावं अशी इच्छा आहे. पहिला आपण माहुली गड केला, म्हणजे शिवाजी महाराजांचा जिथे जन्म झाला होता ते माहुली गड. पण तिथे जाण्याचा योग नाही आला, पायथ्याशी गेलो. नंतर टिंगणवाडी गड, तो नाशिक इगतपुरीमध्ये येतो. आता आपण त्याच दिवशी आपण टिंगणवाडी गड केलं.
संगम म्हणजे जे सरळगावपासून शहापूर आणि सरळगावच्या मध्ये असलेलं संगम तीर्थ, भगवान शंकराचं प्राचीन मंदिर आहे, तिथे गेलो. आणि आताच दुसरा सोमवार, त्याच्यामध्ये आपल्याला भिवगडावरती आपण आलेलो आहे. आणि पुढचा तिसरा सोमवार असं वाटतं माथेरानच्या पिसारनाथ मंदिर. माथेरानमध्ये पण भरपूर काही होते, पण ते आता पर्यटन स्थळामध्ये माहिती नाही आहे लोकांना. माथेरानमध्ये पण प्राचीन भरपूर काही गोष्टी आहेत, त्या आपण पुढच्या श्रावणी सोमवारी मग तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. पुढच्या श्रावणी सोमवारी पिसारनाथ मंदिरामध्ये आपण माथेरानच्या जाणार आहोत. आता आपण भिवगडाचा परिसर पाहूया. भिवगडाच्या परिसरामध्ये पहिली गुफा लागली, गुफावरती चढायला थोडा त्रास होत आहे, असल्यामुळे प्रयत्न करू आपण जाण्याचा. चिकट आहे. नंतर हे पाण्याचं टाकं, ते बियारी टाकं आहे, छोटंसं तुकडं आहे. आणि नंतर पाण्याची टाकं लागल्यानंतर आता आपण शेवटच्या टोकावरती, म्हणजे जिथं बालेकिल्ला असतो, बालेकिल्ल्याचा परिसर, तिथं आपल्याला अवशेष दिसत आहे. खूप मोठा हे दिसत आहे बालेकिल्ल्याचा चौथरा. त्या चौथऱ्यामध्ये आपण पाहत आहोत. आणि आता आपण पाऊस आलेला आहे. हा दिसत आहे तो सह्याद्री. इथून मावळ, त्या सह्याद्री इथून मावळ तालुका चालू होतं पुणे जिल्ह्यातील. इथूनच कुसूरचा घाट, अशा घाटातून येतं. समोर दिसतं महालक्ष्मी मंदिर, वेणगावमधलं प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर. काहीतरी अशी प्राचीन आख्यायिका आहे की महालक्ष्मीचे इथे रथातून चाक बसरला, घोड्याचे पाय तिथे तसे आहेत, अशी प्राचीन आख्यायिका आहे लोकांची सांगितलेल्या दंतकथेनुसार. आणि तिथे महालक्ष्मीचे निवास आहे. महालक्ष्मी तिथे पुढेच आपल्याला दैवली गाव आहे. दैवली गावामध्ये विठ्ठल मंदिर आहे. आणि ते दैवली गावाला खूप काही माहिती आहे, खूप काही ऐतिहासिक आहेत. नंतर कर्जत म्हणजे जी कर जकात वसूल करण्यासाठी जे शहर असायचं त्याला म्हणतात कर्जत. आणि हा कर्जत हा आपला खूप ऐतिहासिक घडामोडी या कर्जतमध्ये घडलेल्या आहेत. समोरच आपल्याला इसरगड दिसायला लागलेला आहे. त्याच्यानंतर कर्नाला किल्ला, पनवेल विभाग तिथून चालू होतो. पनवेलचा म्हणजे तिथूनच आपल्याला बंदराची इथूनच वाहतूक होत जात असे. चला आपण फिरून झालेलं आहे. जवळजवळ 11 टाक्या ह्या गडावरती आहेत असं मला नुकतंच आपले भिवगड संवर्धन समितीचे पदाधिकारी, ॲडव्होकेट म्हणजे वकील आपले योगेश दादा देशमुख, म्हणजे आपले गौरकामतचे ग्रामपंचायतचे सदस्य आहेत, त्या सदस्यांनी आपल्याला कॉल केला आणि त्यांनी विचारलं, त्यांनी सांगितलं म्हणजे माहिती. तर मी त्यांना सांगितलं की मला गडावरती यायचं आहे, जवळ आहे, अजून तर केलं नाही. त्यांना आश्चर्य वाटलं, कारण एवढं गड संवर्धन करणारे, गड फिरणारे पण गडावरती अजून आलेले नाही आहेत. कारण वाटणारच, कारण जवळ असून सुद्धा येणं हे आपल्याकडून सर्वात मोठी चूक झालेली आहे. कारण जवळजवळ 7 ते 8 वर्ष झाली असेल तर गड संवर्धनाचे कार्य, गडाची अभ्यास करत असताना जवळच्या 5 किलोमीटर अंतरावरती असलेल्या गडावरती आपण येऊ शकत नाही. ही एक शोकांतिका आहे आपल्यासाठी, म्हणजे माझ्यासाठीच. तर मी मग अशी 4 ते 5 टाक्या बोललो, पण इथे 11 पाण्याच्या टाक्या आहेत. गवत असल्यामुळे इथे आपण जाऊ शकत नाही आहे शोधण्यासाठी कुठे 11 टाक्या आहेत. तरी शोधण्याचा प्रयत्न करू. 11 टाक्या माहिती मिळालेली आहे, तरी आपण बघूया, प्रयत्न करूया. नंतर ज्यावेळी दुसऱ्यांदा येऊ, आता सहज एक राहिलेली चुकी जी दुरुस्त करायची होती की कधी योग येईल ना येईल, पण मनात आलं आहे काय म्हणतं, चांगल्या मनामध्ये आलेली गोष्ट लवकर करून घ्यायची असते. कधी आज होईल उद्या नाही, पण मनात आलं चला भिवगडाला जायचं म्हणून आलो. नंतर ज्यावेळी दुसऱ्यांदा येऊ तेव्हा 11 टाक्या, तसंच भिवगडाचा अभ्यास आपल्या वकील साहेबांच्या बरोबर येऊन किंवा सागर सुर्वे यांच्याकडून, तसेच भिवगडाचा जे अभ्यास करतात अभ्यासक आहेत त्यांच्याकडून माहिती घेऊन आपण नक्कीच पुढच्या वेळी याच्यावरती चांगला अभ्यास करून घेऊ. आज फक्त दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे, पाहण्यासाठी आलेलो आहे आणि आपण पाहत आहोत भिवगड. भिवगड पाहूया. ठीक आहे मित्रांनो, आता आपण बालेकिल्ल्याच्या वरून खाली उतरत आहोत. विरुद्ध बाजूला बालेकिल्ल्याच्या बाजूच्या दुसरी बाजू तिथे उतरत आहोत. तिथे पाहूया काय आहे आणि नंतर मग बघूया. थोडे उतरंडी लागलेली आहे. समोरच सह्याद्रीचा कडा दिसतो. असं वाटतं वदप गावाकडे जायचा रस्ता आहे असा, पण चेक करू आपण, पाहूया नक्की काय आहे आणि उतरण्याचा प्रयत्न करूया.
बाले किल्ल्याच्या अपोजिट साईडने भिवगडाला येण्यासाठी 2 रस्ते आहेत, एक वदप गावातून एक गौरकामत गावातून. मी आलो गौरकामत गावातून. बघूया वदप गावाकडे जायचा रस्ता कधी पाहूया, जर असेल असता तर आपण उतरूया. नंतरच्या वेळी येऊ त्यावेळी आपल्याला काही फोटो राहिले आहेत. गुफामध्ये जायचं, चिकट आहे, गुफामध्ये जायचं. त्याला आपण उतरण्याचा प्रयत्न करत आहोत. तर व्हिडिओ स्टॉप होत आहे. बघूया मित्रांनो. गडावरती फिरण्याचा वेळ म्हणजे खूप वेगळा असतो. ज्याला हे वेळ लागले ना त्याला काही नाही, घरातल्यांचं बोलणं ऐकावं लागतं. कारण कोणत्याही वेळ असेल, प्रत्येकाला वेळ असतं, ते प्रत्येकाला ज्याचं वेळ त्याला गोड असतं. आपल्याला वेळ काय गडामध्ये फिरायचं, सह्याद्रीच्या कुशीत राहायचं, तेच वेळ आहे. दुसरं म्हणजे ज्याचं वेळ असेल, कुणाला सह्याद्री, कुणाला शर्तीचा वेळ असतं, कुणाला क्रिकेटचा वेळ असतं. पण आपल्याला वेळ म्हणजे प्रत्येकाचा वेळ प्रत्येकाला असतं. त्यानुसार मला गडावरती फिरायचं वेळ आहे. वेडा बोलतात, वेडा असते, वेडा असं त्याला वेडाच बोलतात, तसंच वेळ आहे. पाहूया, आपण उतरण्याचा प्रयत्न करूया. उतरूया, बघूया काय आहे. हा उतरण्यासाठी रस्ता आहे. बघूया काय रस्ता आहे, कुठे जातो रस्ता. चुकलो तर चुकलो, काय एवढं लांब नाही आहे, जवळच आहे. जाऊ, चुकणार तर नाही आहे. कारण सह्याद्रीची भीती कुणाला असते? आईची भीती लेकराला कधी असते का? आपण सह्याद्रीचा लेकरू, ते म्हणतात आपल्याला भीती नाही आहे. माल पडलेलं आहे. पाण्याची बॉटल तर बरोबर आणलेली नाही आहे. तहान तर लागली नाही, कारण पावसाळी वातावरण असं पाण्याची बॉटल असावी. पण घरातून निघताना गडबडीत निघालो, पाणी बॉटल घेतलेली नाही. आणि आता पोचत आहोत आपण खाली. दगडी पायऱ्या दिसत आहेत, अवशेष दिसत आहेत. बघूया कुठे जातोय आपला रस्ता. थांबू, उतरत आहोत. आपल्याला माहितीनुसार, म्हणजे मी पाहिल्या त्या फक्त 5 टाक्या होत्या गडावरती. 5 टाके दिसल्या, कारण गवत आहे. पण आपले गड संवर्धन, तसेच भिवगड दुर्ग संवर्धन, भिवगड तसेच संवर्धनाची जी समिती आहे, त्या समितीमध्ये काम करणारे आपले ॲडव्होकेट योगेश दादा देशमुख यांच्या माहितीनुसार त्याही आता मला फोन केला. ते सांगितलं की या गडावरती पाहण्यासारखं खूप काही आहे. जवळजवळ 11 टाक्या आहेत पाण्याच्या. आणि पाण्याच्या टाक्या आपण नंतर पाहायला येऊ. एकटंच असतं, जास्त गवतांच्यात जाऊ शकत नाही. पावसाळ्याचं वातावरण आहे, साप वगैरे असू शकतो. त्यामुळे शक्यतो पाय वाट सोडून आपल्याला जायचं टाळलं पाहिजे. त्यामुळे आपण कुठे आलो आहे, काही चेक करूया. रस्ता तर आहे चांगला, बघूया. पाय मुरगळला किंवा काय झालं तर प्रॉब्लेम येऊ शकतो, पाहूया. हे कुठे पोचतोय आपण त्यानुसार बघूया. भिवगडाच्या दुसऱ्या बाजूने आपण जातोय. हा रस्ता कुठे जातोय, काय जातोय, एवढं काही समजलेलं नाही. तरी गुरं करतात तिथं. मला असं वाटतंय वरती रस्ता जाण्याचा रस्ता आहे का कुठे, बघूया. वरती घाटावर जायचा रस्ता आहे का काय, बघूया. नवीनच आहे, अभ्यास नाही केला, काही नाही, तसंच आलेलो आहे. येताना गडावरती येताना कधी पण अभ्यास करून यावा. अभ्यास न करता आलेलो. रस्ता तर चांगला आहे, बघू. घाटावर जाण्याचा रस्ता दिसतोय तिथून. सह्याद्रीचं कडे दिसतात आपल्याला, जे आपल्याला मावळ प्रांतामध्ये नेतात. 12 मावलामधील एक हा मावळ जवळचंच. तिथूनच आपल्याला राजमाची किल्ला सुरू होतो. तुंग, पवना अशी मावळ. या मावळ सह्याद्रीच्या म्हणजे कर्जत सोडलं की मावळ पुणे जिल्हा. आणि हेच मावळातून आपल्याला स्वराज्याची सुरुवात झाली, मावळातून. त्याच मावळाच्या वरून आपले मावळे शिवाजी महाराजांचे असं नाव पडलं. चला आपण पाहूया कुठं जातो रस्ता. उतरलो तर वदप गावात उतरू शकतो, किंवा नसेल रस्ता उतरायला तर आपण परत येऊ. परत आपल्या ज्या रस्त्याने आलो त्या रस्त्याने गौरकामत मार्गे घरी जाऊ. पण शक्यतो मला असं वाटतं आपण हा रस्ता वदप गावातच जाऊ शकत असेल. तरी बघूया कुठे जातो. वदप गावात गेला असेल. धबधब्यावरती येणारी पावसाळी बेडकं. त्या पावसाळी बेडकामुळे आम्हाला मागच्या सोमवारी जो आता गेला त्यावेळी मावली गडावरती जाण्यास बंदी होती. कुणी अडवलं नाही आहे, पण
कायद्याने बंदी घातलेली आहे. तिथं कोणी संरक्षण गड तसेच वन विभागाचं बॅनर होतं, फक्त अडवणारे कोण नव्हते. पण बॅनर असल्यामुळे, फलक असल्यामुळे आपण असं वाटतंय कायद्याचं उल्लंघन नाही करावं. कारण शेवटीला आपण किती असलं तरी आपल्या भारतातले कायदे पाळणे गरजेचे आहे, नियम पाळणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही माहुली गडावरती मागच्या सोमवारी नाही गेलो, बोललो जाऊ. कायद्याने 31 ऑगस्टपर्यंत बंदी आहे. 31 ऑगस्ट नंतर येऊ माहुलीला. माहुली कॅन्सल करून मानस मंदिरजवळ असलेले जैन मंदिर आहे तिथं दर्शन घेतलं. सरळ कसारा घाटातून इगतपुरीपर्यंत तिंगणवाडी गड, तिथे मंदिर सुप्रसिद्ध मारुतीची शिल्प आहे. गडावरती प्रवेशद्वारावरती 2 शरप आहेत, चंद्र सूर्य आहे. वरती भवानी मंदिर आहे. भवानी मंदिरामध्ये 3 शिल्प आहेत, 3 मूर्ती आहेत. तिंगणवाडी छोटा किल्ला म्हणजे भिवगडापेक्षा थोडंसं मोठा आहे. तिथे गेलो. हा दुसऱ्या सोमवारी आलो आहे आपण भिवगडावरती. म्हणजे मी एकटा आलेलो आहे, पण तुमच्याबरोबरच तुम्हाला दाखवण्यासाठी. माझा मित्र आज काही कारणामुळे फॅमिली आहे, त्याला सांभाळावं लागतं, सगळं पाहावं लागतं. तरी पण तो बरोबर नसला तरी कॉलवरती बरोबर आहे, व्हिडिओ कॉल चालूच आहेत त्याचे. कारण एखाद्याला आपल्याला जमलं नाही बरोबर, पण तो आपल्या बरोबर असणं एक असं वाटतं. म्हणून त्याला आपण प्रत्येक ठिकाणी कॉल करत आहोत, कॉल करून दाखवत आहोत. आणि तुम्हालाही दाखवलं पाहिजे का आपण कसं जातो कसं नाही. आपला दुसरा ब्लॉग असणार आहे. पहिला ब्लॉग आपल्याला माहुलीचा आहे, तो एडिटिंग चालू आहे, लवकरच टाकलं जाईल. कारण नवीन आहे, अजून आपल्याला एडिटिंग शक्यतो जमत नाही आहे. तुमचं प्रेम असेल समजून घेऊ शकता. भाषा ही आपली कर्जतमधली थोडी गावठी भाषा आहे. म्हणजे मराठी भाषा ही गावठी बोलू शकत नाही, कारण आपली स्थानिक भाषेला कधी नाव ठेवलं नाही पाहिजे. जे असेल ते असेल, त्या भाषेत आपण बोलण्याचा प्रयत्न करतो. शुद्ध बोलण्याचं कधी शक्यतो नाही. जे आपल्या आईने शिकवलं आहे, मातृभाषा आहे, त्यानुसार आपण बोललं पाहिजे. बोलीभाषेनुसार आपण तुम्हाला सांगत आहोत. चला आता उतरत आहोत. नवीन चॅनल सह्याद्रीच्या कुशीत. आवडलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा. हे काही फक्त पैसे कमवायचं नाही आहे माझा उद्देश. तुम्हाला माहिती मिळावी, मित्रांची इच्छा होती का चॅनल चालू करावं, त्यानुसार चॅनल चालू केला. आणि आता हा सोपं आहे असं वाटतंय. उतरलेलो आहे मी, तो थोडासा रिस्की वाटतंय. मग आपण वदपचा जो सुप्रसिद्ध धबधबा आहे, पण आपल्याला धबधब्याची आवड नाही आहे, तिथे उतरलेलं आहे अशा शक्यतो वाटतंय मला. आणि किल्ला क्षेत्राने आपण पाहून झालेलं आहे. 5 मिनटं आपला व्हिडिओ चालू आहे. उतरताना असं वाटलेलं आपण कुठं जातोय, पण सह्याद्रीत फिरायला कशाला भीती वाटायला पाहिजे. एकटा असलो तर थोडी सापाची, पाय सरकण्याची भीती असते. पण आई कधी आपल्या लेकराला त्रास देणार नाही हे माहिती आहे. सह्याद्री एक आपली मायभूमी. या सह्याद्रीने आपल्या शिवरायांना घडवलं. शिवराय सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरती वाढले. शिवराय ह्या सह्याद्रीने आपल्याला स्वराज्य घडवलं. या स्वराज्याची सुरुवात ह्या शिवरायाने, नंतर हिंदवी स्वराज्य ह्या सह्याद्रीने दिल्लीवरती राज्य केलं. ही आपली सह्याद्री. म्हणून सह्याद्रीतले जेवढे किल्ले असेल तेवढे पाहण्याचा प्रयत्न करून नंतर जायचं तर आहे बाहेरचं. मग सह्याद्रीचे किल्ले जेवढे म्हणून सह्याद्रीच्या कुशीत. आपला जन्मही सह्याद्रीच्या कुशीतच झालेला आहे. कर्जत हे सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं खाली. कुशीत म्हणजे खाली, सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं आहे कर्जत. म्हणून या पावन कर्जत भूमीमध्ये आपलं जे राहिलेले गड होते ते म्हणजे भिवगड, अजून पदरगडला जायचं आहे. डागबैरीलाही गेलो नाही. बघू, डागबैरीलाही जाण्याचा प्रयत्न करू लवकरच. आता पावसाळा आहे, पावसाळ्यात शक्यतो जाण्याचं टाळलं पाहिजे. आपण 12 वाजता 12:05ला गड चढायला सुरुवात केली. 12 वाजता गौरकामत गावात रिक्षाने पोचलो आणि 12 वाजता गड चढायला सुरुवात केली. गड चढत असताना 12:18ला बाले किल्ल्यापर्यंत पोचलो. म्हणजे 20 मिनिटं लागले. आणि आता उतरत आहे. 2:30 वाजेपर्यंत असं वाटतंय वदप गावात आपण पोचू. वदप गावात 2:30 वाजता म्हणजे आपल्याला 2.5 तासामध्ये हा किल्ला गड आपण पोचू शकतो. सर्वात जवळचा गड, सर्वात सोपा आणि जवळचा भिवगड. म्हणजे माझ्या आयुष्यातील सर्वात सोपा आणि एकट्याने केलेला किल्ला म्हणजे भिवगड. पाहूया आता आपण वदप गावामध्ये पोचणार आहोत. आजचा श्रावणी सोमवार एक छोट्याशा किल्ल्या गडावरतीच. पुढचा श्रावणी सोमवारी आपण नक्कीच तुम्हाला माथेरानला भेटणार आहोत. माथेरान म्हणजे
माथ्यावरती असलेले रण म्हणजे माथेरान. आता सध्या ते पर्यटन व पर्यटन तसेच थंड हवेचं ठिकाण, हिल स्टेशन इंग्लिश भाषेमध्ये ते आहे. पण आपल्याला त्याच्यामधले काही प्राचीन ठिकाणं आहेत ती दाखवण्याचा प्रयत्न करू. माथेरानमध्ये पिसारनाथ मंदिर, तो लेकच्या बाजूला असलेलं पिसारनाथ मंदिर, काही गुफा आहेत, आपलं विकटगड आहे, पायसा टाकलेला आहे बघू, पायसा टाकतोय, चप्पल ग्रिप नाही आहे सँडलला त्यामुळे पायसा टाकलेला आहे. तर ठीक आहे, पडणे हे तर आपलं नियमातच आहे. पडूया, लागलेलं आहे मोबाईलला, बघू मोबाईलची काही लागलेलं नाही. ठीक आहे, माथेरानचा विषय चाललेला आहे. आता ही धबधब्यावरती आलेली, हा वदपचा धबधबा, हा देवगड. आपण पोचलेलं आहे वदप गावामध्ये. 2:30 वाजता पोचू असं वाटलेलं, पण नाही, 2:15 वाजलेलं आहे. 2:30 वाजून 15 मिनटं होतील. जवळजवळ आपण 2 तास 15 मिनटामध्ये गड चढून उतरलेला आहे. कधी कधी 2 तास एक गड चढायलाच लागतो. 2 तास 15 मिनटामध्ये गड चढून उतरलेला आहे. सर्वात जवळचा गड, कमी खर्चिक कर्जतपासून फक्त 20 रुपये तिकीट घेतात रिक्षा, शेअरिंग रिक्षा, आणि जायचं 20 रुपये, यायचं 20 रुपये, 40 रुपये आपण येऊ शकतो. आणि जवळच सर्वात सोपं जायला चढायला जमत नाही आहे, पण आवड आहे सह्याद्रीत एक दिवस यावं, त्यांनी येऊ शकता. वरती बसायचं, तर सह्याद्रीचे थोडीसं एरियात यायचं, पाहायचं आणि जायचं. ठीक आहे, आता आपण वदप गावात उतरलेलो आहे. गड उतरून झालेलं आहे. जवळच 2 ग्रामस्थ भेटले वदपमधले. ते राहायचे मूळ ढाकबैरे गडावरती, गडाचे ते गाव आहे तिथे, पण तिथे जायची यायची वाहतुकीची सुविधा नसल्यामुळे ते खाली वदप गावात राहतात. आताच आपण उतरताना एक रस्ता दिसला आपल्याला वरती जाताना. तो रस्ता मला असं वाटलं घाटावरती जातो, पण घाटावरतीच ढाक गावावरती जाणार, वदपमधून जाणारा रस्ता आहे. त्यांना विचारलं किती वेळ लागतो, 2 तासात लागतात ढाक गडावरती, ढाक गावावरती जायला. ढाकबैरी किल्ला प्रसिद्ध आहे. हा ढाकबैरीच्या पायथ्याशी असला भिवगड, म्हणजे पायथ्यावरती एक गड असावा म्हणून ढाकाच्या खाली भिवगड हा गड बांधला असावा असा अंदाज आहे. वरती जाण्यासाठी हाच रस्ता आहे. आणि त्यांना विचारलं तर ते केळीची फुलं, रानफुलं, रानभाज्या आता सध्या जवळच्या इथे जवळ राहण्यासाठी रानमेवा म्हटलं जातं. त्याच्यासाठी आपल्याला कंटोले, शेवळे, तसेच शेवळी झाली, आता शेवळीची सीझन गेली, आता कंटोलीची सीझन पण गेली. आता केळी आल्या. केळी ही 5 वर्षानंतर फुलं येतात त्यांना. 5 वर्षानंतर, दर 5 वर्षानंतर रान केलं. उन्हाळी ती मृत अवस्था असते, पावसाळी परत पाऊस पडल्यानंतर तिला फुलं पानं येतात. ती केळीपासून जी फुलं येतात ती फुलं बाजारात विकली जाते, त्याची भाजी केली जाते. तसं केळीची पण भाजी केली जाते. ती फुलं आणण्यासाठी वरती ते गेलेले ते फुलं बाजारामध्ये विकणार, त्याच्यापासून आपल्याला रोजगार निर्मिती होते. हा निसर्ग आहे आपला. निसर्गातून आपल्याला रोजगार निर्मिती होतच असते, पण तो निसर्ग वाचला पाहिजे. सध्या पर्यटक येतात, धबधब्यावरती येतात, त्या केळीची, रानभाजींची खूप काही नासाडी होते. ती नासाडी थांबली पाहिजे, कारण निसर्ग वाचला तर आपण वाचू शकतो. निसर्गाशिवाय जिंकणं आपण पाहतोच दररोज काही ना काही घटना आपत्ती घडत असते. अतिवृष्टी, अवर्षण, भूस्खलन होतो. कशामुळे? झाडं तोडली जातात, त्यामुळे भूस्खलन होतं. गावाच्या गावा झाडाखाली जातात. तेच निसर्गाचा कोप हा माणसामुळे झालेला, माणूस आपल्या घडल्यामुळे होत असतं. आता आपण वदप गावामध्ये पोचलेलो आहे. वदप गावावरून मग आपण जाऊया कर्जतमध्ये. कर्जतवरून ट्रेनने भिवपुरीला. अशा तऱ्हेनं आपण वदप गावामध्ये पोचलेलो आहे. चला, आपण अशा तऱ्हेनं वदप गावात पोचलेलं आहे. इथूनच वदप गावातून आपण रिक्षाने जाणार आहोत डायरेक्ट कर्जतला. रिक्षा बघू, असेल तर. शक्यतो रिक्षा लवकर मिळत नाही आहे. ग्रुप असेल तर रिक्षा भेटेल. रिक्षा भरायला वेळ जातो. आता आपण वदप गाव पोचलेलो आहे. जय शिवराय, जय श्रीराम, जय महाराष्ट्र. जाण्यासाठी हा श्रीरामपूर वडा पाऊस होतं सध्या. रिक्षा